ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 8A नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, प्रति तुळजापूर असणाऱ्या आई तुळजाभवानी मंदिरात रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र पौर्णिमेनिमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक व आरोग्यदायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी निसर्गाचा अलौकिक चमत्कार प्रति तुळजापूर असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात साक्षात सूर्यकिरणांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले। जणू काही किरणोत्सवाचा सोहळा संपन्न झाला। दुपारी 10 ते 2 युनिकेअर हेल्थ सेंटरच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर व आयुर्वेदिक उपचार शिबिर तसेच चष्मा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अनेक नागरिक व भक्तगणांनी त्याचा लाभ घेतला। मंडळाच्या वतीने डॉक्टर्स टीमचा सत्कार करण्यात आला। संध्याकाळी 5 ते 9 रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या महिला सदस्यांच्या वतीने देवीला नेसवलेल्या साड्यांचा लिलाव कार्यक्रम करण्यात आला। महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून साड्या खरेदी केल्या। संध्याकाळी देवींची आरती, त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या महाप्रसादाला साधारण 4 ते 4.5 हजार पर्यंत भाविकांनी, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांनी रांगेत उभे राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। मंदिरात दिवसभर भाविकांची रीघ होती। मंडळाच्या सर्व कार्यकारिणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार। दर महिन्याप्रमाणे आपली पौर्णिमा आज साजरी होत आहे। महाप्रसाद आहे, आज हनुमान जयंतीचा मुहूर्त देखील आहे आणि आज आपलं उत्तरायण चालू असताना आज सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केलेला आहे। हा योग आपल्या इथे दरवर्षी तिथीप्रमाणे पौर्णिमेच्या आदल्या दिवशीपासून 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी असा येतो की देवीच्या गाभाऱ्यामध्ये सूर्यकिरण प्रवेश करतात आणि हे उत्तरायण असताना येतो। त्यानंतर आपलं दक्षिणायन परत चालू होतं तेव्हा देखील एकदा येतो। आकाश स्वच्छ असेल तर त्यावेळेस होतो, कारण पावसाळा असतो। पण आज जे झाला आपला किरणोत्सव झाला त्याची आपल्याला म्हणजे अपेक्षा, आता दरवर्षी आम्ही त्याची वाट बघत असतो किरणोत्सव व्हायची। ते पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साधारणतः चैत्र पौर्णिमेच्या त्यावेळेस आपला जो उत्सव होतो किरणोत्सव, त्यासाठी सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत ते त्याप्रमाणे त्या दिवशी हजर राहतात। आणि आज चैत्र पौर्णिमा सर्वत्र महाराष्ट्रात साजरी होत असताना आमच्या इथे देखील दर महिन्याला जी पौर्णिमा होते त्याच उत्साहामध्ये आजची पौर्णिमा साजरी होत आहे आणि सगळ्यांचा सहभाग, सर्व भक्तगणांचा सहभाग असतो। त्यासाठी सर्वांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही कार्यकारिणी सदस्य सौ स्वाती देवेंद्र देसाई या संघाची आहे। त्याचप्रमाणे आज सर्वांना चैत्र पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच या संघाचे कार्यसम्राट कमलाकर दादा कदम यांच्या सौजन्याने हा पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतो। त्याचप्रमाणे या दिवशी नेहमीच महाप्रसाद भाविकांसाठी करण्यात येतो। तसेच त्याप्रमाणे आज दुपारी 11 ते 2 या कालावधीत आम्ही आमच्या मंदिरात आरोग्य शिबिर याची मोफत तपासणी सर्व नागरिकांसाठी ठेवण्यात आली होती। तसेच या दिवशी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते आतापर्यंत इथे साडी विक्री देवीला नेसवलेल्या साड्यांची साडी विक्री करण्यात आलेली आहे। तसेच शालूंचा लिलाव होत असतो, पण आज नाही आहे। त्याचप्रमाणे ऐरोली मधील सर्व महिला नागरिकांनी अत्यंत उत्साहाने श्रद्धेने देवीच्या केलेल्या साड्या विकत घेतल्या, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। तसं आमच्या मंडळातील इतर महिला ज्या साडी विक्रीसाठी नेहमी अथक परिश्रम करतात, तो पूर्ण व्यवस्थित पार करण्यासाठी तर त्यांचे सुद्धा आभार। त्याचप्रमाणे सर्व कार्यकारिणी टीमचे आणि सर्व सभासदांना हार्दिक शुभेच्छा।